घरामध्ये पाणी ठेवायला आपण माठ वापरतो, पण या माठांपैकी कुठला माठ योग्य आहे ते 99.99% लोकांना माहित नसतं. चला तर सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. बघा, पहिले बघूयात आपण लाल माठ. तर लाल माठ बनवण्यासाठी आपण वापरतो आगीची भट्टी. याला बनवताना आपण आगीची भट्टी वापरतो आणि म्हणूनच तुम्हाला जे पाणी भेटतं माठामधलं ते इन्स्टंट कूल असतं. आणि आता बघूयात आपण काळा माठ. काळा माठ बनवण्यासाठी आपण धूर आणि राख या दोन गोष्टींचा वापर करून काळा माठ बनवतो. तर या काळ्या माठाची खासियत अशी आहे की जर तुम्हाला लॉंग लास्टिंग इफेक्ट म्हणजे जो लॉंग लास्टिंग इफेक्ट आहे पाण्याचा, गार पाण्याचा, तो जर हवा असेल तर तुम्ही हा माठ वापरावा. आता बघा, दोन माठांपैकी कुठला माठ वापरावा हे तुमच्या चॉईस वरती ठरतं. जर तुम्हाला एकदम इन्स्टंट गार पाणी पाहिजे असेल तर तुम्ही लाल माठ वापरावा आणि जर तुम्हाला लॉंग लास्टिंग गार पाणी पाहिजे असेल तर तुम्ही काळा माठ वापरावा. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, जर एखाद्या व्यक्तीला जर पोटाचे काही विकार असतील तर त्यांनी काळा माठ वापरावा, कारण की असं म्हणतात काळ्या माठातलं पाणी हे समहाऊ थोडंसं अल्कलाईन असतं, ज्याच्यामुळे तुमचे हे जे डायजेशनचे विकार आहेत हे कमी व्हायला याची मदत होते. तर अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी आजच आमच्या ई सारथी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.